नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग चौकीदार पेपर जो आहे त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत त्याच्या फायनल तयारीसाठी आपण हा दुसरा भाग घेतोय. त्यानुसार आपण सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झालेली आहे तर ती 1 मार्च 1983 मध्ये झाली. म्हणजे महाराष्ट्र राज्य आदिवासी विभागाची स्थापना 1 मार्च 1983 मध्ये झाली. या विभागाचं आयुक्तालय कुठं आहे तर ते नाशिक या ठिकाणी आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टार्टी कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा ते पुण्यामध्ये आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टार्टी पुण्यामध्ये कार्यरत आहे. विभागाचं आयुक्तालय हे नाशिक या ठिकाणी आहे. इतिहास आणि संस्कृतीच्या संदर्भाबद्दलचा प्रश्न आपण पाहू. भारताचं राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतलं? तर लक्षात ठेवा सारनाथ मधून घेतलंय. भारताचं राष्ट्रचिन्ह सारनाथ हे सम्राट अशोकाच्या सिंहस्तंभावरून हे घेण्यात आलं. सिंधू संस्कृतीतील ग्रेट बाथ ज्याला आपण महास्नानगृह हे कोणत्या स्थळावर आढळतं तर ते मोहनजोदडो या ठिकाणावरून. मोहनजोदडो या ठिकाणावरून हे आढळतं. हे प्रगत स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं तर लक्षात ठेवा 1761 मध्ये तिसरं पानिपतचं युद्ध झालं. लक्षात ठेवा 1526 मध्ये हे पहिलं पानिपतचं हे युद्ध झालं होतं. तिसरं जे आहे तर ते 1761 मध्ये झाल्याचा उल्लेख करता येईल. 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं. विज्ञान आणि समाज सुधारणेच्या संदर्भात विजेचा शोध कोणी लावला तर तो बेंजामिन फ्रँकलिन यांनी लावला. म्हणजे विजेचा शोध हा बेंजामिन फ्रँकलिन यांनी 1752 मध्ये हा लावला होता. समाज स्वास्थ्य नावाचं मासिक साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं तर ते र.ध. कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केलं होतं. समाज स्वास्थ्य हे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी 1927 मध्ये सुरू केलं होतं. राज्यव्यवस्थेच्या संदर्भात महाराष्ट्रात विधानसभेत किती जागा आहेत तर त्या 288 आहेत. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत आणि विधान परिषदेमध्ये किती जागा आहेत तर त्या 78 जागा आहेत. महाराष्ट्रातील कोणता विभाग आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जातो तर लक्षात ठेवा सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांग ही उत्तर सीमेकडील सातपुडा पर्वतरांग नंदुरबार, धुळे आणि जळगाव हा आदिवासींचा मुख्य पट्टा म्हणून ओळखला जातो. विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता तर तो गोसी खुर्द या ठिकाणी आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर हा प्रकल्प आहे ज्याला इंदिरा सागर असं म्हटलं जातं. महाराष्ट्र राज्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची कार्यालय किती तर ती 29 आहेत. आदिवासी कल्याण योजनांच्या साठी महाराष्ट्रात एकूण 29 कार्यालय आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मराठा साम्राज्याचं पहिले पेशवेपद कोण होते तर ते मोरोपंत पिंगळे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले पहिले पेशवे हे मोरोपंत पिंगळे होते. भूगोलाच्या संदर्भाबद्दल भारताची भूसीमा लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे तर ती 7 आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश. हवेच्या ठिकाणाच्या संदर्भात उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे तर तो आहे तोरणमाळ. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातलं महत्वाचं ठिकाण म्हणून उल्लेख करता येईल. वास या शब्दाचे 2 बरोबर अर्थ वस्त्र आणि वस्ती. पिवळे वास म्हणजे वस्त्र आणि ईश्वरांचा वास हा वस्ती राहणे हा उल्लेख करता येईल. पावशेर हे कोणतं विशेषण आहे? संख्या विशेषण परिणामवाचक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पाय रोगायरा या शेवाळाचा समावेश कोणत्या विभागात होतो तर लक्षात ठेवा कशामध्ये होतो तर तो थॅलोफायटामध्ये होतो. म्हणजे लक्षात ठेवा स्पायगोयरा हा शेवाळाचा समावेश हा थॅलोफायटा या विभागात होतो कारण थॅलोफायटा हा वनस्पतींना सुस्पष्ट अशा पद्धतीचे अवयव नसतात. नेक्स्ट आहे मॉस, मर्केशिया, ॲथोसिरास, ग्रिसिया या वनस्पती कोणत्या भागात मोडतात तर ते आहेत ब्रायोफायटा. लक्षात ठेवा मॉस आणि ग्रिक्सिया ह्या ब्रायोफायटा विभागात मोडतात. त्यांना वनस्पती सृष्टीतलं उभयचर असं मानलं जातं. नेचे ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या विभागात मोडते तर ती आहे
टेरिडोफायटा या विभागामध्ये मोडते. नेचे ही वनस्पती टेरिडोफायटा गटातील आहे, त्यामुळे त्यांना मूळ, खोड आणि पानं हे अवयव असतात. केल्विन के या एककामध्ये पाण्याचा उत्कलांक बिंदू किती असतो? तर तो आहे 273 उत्कलांक बिंदू. म्हणजे सेल्सिअस म्हणजे 100 अंश सेल्सिअस मध्ये 273 मिळवले असता 273 के हे होतं. नेक्स्ट आहे केल्विन के या एककामध्ये पाण्याचा गोठणांक बिंदू किती आहे? तर तो आहे 273. पाण्याचा गोठणांक बिंदू 0 अंश सेल्सिअस म्हणजेच 273 के इतका असतो. केल्विन के या एककामध्ये कक्ष तापमान किती असतं? तर ती 296 असतं. म्हणजे सर्वसाधारण कक्ष तापमान 23 अंश सेल्सिअस असतं, जे केल्विन मध्ये 296 के होतं. मानवी शरीराच्या कोणत्या भागातून पित्तरस हा स्रवतो? लक्षात ठेवा, यकृतामधून पित्तरस हा स्रवतो. पित्तरस यकृतमध्ये हा तयार होतो. जठराचा आकार इंग्रजी वर्णमालेतील या अक्षरासारखा असतो. तर लक्षात ठेवा, जे या अक्षरासारखा असतो. म्हणजे जठराचा आकार इंग्रजीच्या जे अक्षरासारखा असतो. चंद्रयान 4 अंतराळ कधी झेपावणार? तर तो 2027 मध्ये झेपावणार. इस्रोची चंद्रयान 4 मोहीम ही 2027 मध्ये ही नियोजित आहे. नेक्स्ट आहे, यंदा डिसेंबर अखेर भारताला कोणती प्रणाली मिळू शकते? तर ते हवाई संरक्षण प्रणालीची S-400 ही मिळू शकते. म्हणजे S-400 ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणाली एक आहे. सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला काय नाव दिलं जातं? तर ते आहे मेलुहा. त्याच्यानंतर आहे अगेट सौराष्ट्र हित हरितमणी हे मध्य आशियामधलं. हरितमणी हे मध्य आशियातून आयात केलं जातं. इंद्र पर्जन्यदेव सोम हा कशाचा आहे? वनस्पतीचा देव आहे. म्हणजे सोम हा वनस्पतीचा देव हा मानला जातो. पहिली बौद्ध परिषद राजगृहामध्ये, तर दुसरी बौद्ध परिषद ही कुठे आहे? तर ती वैशालीमध्ये भरली. दुसरी बौद्ध परिषद ही वैशालीमध्ये आयोजित करण्यात आली होती. राहुल द्रविड IPL 2025 साठी कोणत्या संघाचा प्रशिक्षक होता? तर तो आहे राजस्थान रॉयल्स. राहुल द्रविड हा राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. सूर्यकिरण हा भारतात कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? तर तो आहे नेपाळ. सूर्यकिरण हा भारत आणि नेपाळ या दोन देशाच्या लष्करादरम्यान होणारा महत्वाचा संयुक्त लष्करी सराव आहे. या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामधील समन्वय वाढवणं आणि आपत्ती व्यवस्थापनाचं तंत्र हे विकसित करणं आहे. संविधान दिवस हा डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो? तर तो आहे 26 नोव्हेंबरला. लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेनं भारतीय संविधान अधिकृतपणे स्वीकारणं म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिवस म्हणून हा साजरा केला जातो. बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत? तर लक्षात ठेवा, कैलाश सत्यार्थी आहेत. बचपन बचाव आंदोलनाची सुरुवात नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केली. या आंदोलनाद्वारे त्यांनी हजारो बालमजुरांची सुटका करून त्यांना शिक्षण आणि पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण कार्य हे केलेलं आहे. डेव्हिस कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, टेनिस या खेळाशी संबंधित आहे. डेव्हिस कप ही पुरुषाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा आहे. याला टेनिस विश्वचषक असं देखील म्हटलं जातं. ATMचा फुल फॉर्म काय आहे? ऑटोमेटेड टेलर मशीन आपल्याला उल्लेख करता येईल. लक्षात ठेवा, ATMचा अर्थ आहे ऑटोमेटेड टेलर मशीन्स. हा याद्वारे बँक ग्राहकांना बँकेच्या शाखेत न जाता आर्थिक व्यवहार करणं हे सोपं जातं. NCRBचा फुल फॉर्म काय? नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. यामध्ये लक्षात ठेवा, NCRBचा फुल फॉर्म नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो असा आहे आणि ही संस्था भारतातील गुन्हेगारीचा डेटा गोळा करण्याचं काम करते. कोणत्या संस्थेनं वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 ला जारी केला? वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट ही युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट द्वारे हा जारी केला जातो.
भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो, तर तो आहे 5 वर्षासाठी. भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो आणि राज्यसभेचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण, तर पंडित रविशंकर. भारतीय सत्तारवादक पंडित रविशंकर हे संगीतातील ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो, तर तो 27 फेब्रुवारीला असतो. थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते आहे अमरावतीमध्ये. मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. भारताची पहिलं सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे, तर मध्य प्रदेशमध्ये सांची या ठिकाणी आहे. मध्य प्रदेश राज्यातील सांची हे भारतातलं पहिलं सोलर सिटी हे बनलेलं आहे. मनू भाकर या खेळाडूनं कोणत्या खेळात ऑलिम्पिक जिंकलं, तर लक्षात ठेवा शूटिंगमध्ये जिंकलं. मनू भाकर ही भारताची प्रसिद्ध नेमबाज आहे, जिनं ऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ही पदक जिंकली आहेत. हार्दिक सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर लक्षात ठेवा हॉकीशी संबंधित आहेत. हार्दिक सिंग हा भारतीय पुरुष राष्ट्रीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाची कामगिरी ही केली आहे. देशाचा दुसरा चीफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर ती आहे अनिल चौहान यांची. लेफ्टनंट गव्हर्नर जनरल अनिल चौहान यांचे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.